Hello guys, good morning, have a nice day. This is Basveshwar Kargaonkar and you are all of watching my YouTube channel Speak English with PK. Friends, how are you? I hope all of you guys are fine. May I right? Okay. Friends, today we are studying very interesting topic, that is the meaning of the word by the way. The meaning of the word by the way. तर मित्र हो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बाय द वे, बाय द वे किंवा बाय द वे या शब्दाचा प्रॉपर मीनिंग काय होतो आणि त्याचा इंग्रजी भाष्य रचनेमध्ये कसा उपयोग केला जातो हे आपण पाहणार आहोत. तेव्हा प्लीज व्हिडिओ अतिशय खास होणार आहे. व्हिडिओला कुठेही स्किप करू नका. पूर्णतः व्हिडिओ पहा जेणेकरून आपल्याला पूर्णतः कन्सेप्ट क्लिअर होतील. ओके, फर्स्ट ऑफ ऑल the student 10 for 10 student, your exams are starting nowadays, and from me the best, the very best luck, and have a bright future forever. Okay, so today's topic, that is the meaning of the word by the way. मित्र हो, आपण इंग्रजी भाष्य रचना म्हणजे इंग्लिश बोलताना किंवा इंग्लिशचं संभाषण चालू असताना बाय द वे हा वर्ड अनेकदा ऐकलेला असेल. तर याचा प्रॉपर मीनिंग कसा होतो, मराठीमध्ये याचा अर्थ काय होतो आणि त्याचा इंग्रजी भाष्य रचनेमध्ये कसा उपयोग करून घेतला जातो हे आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. बाय द वे म्हणजे तसेच किंवा तसे किंवा ओघाने आले म्हणून, सहज आलं म्हणून, किंवा एखादं संभाषण अर्धवट राहिले आणि त्यात भर घालताना आपण बोलता बोलताच आपण म्हणतो तसेच हे पण तुला करायचंय बघ, तसेच असं जे म्हटलं जातं म्हणजे संभाषणामध्ये भर घालताना सुद्धा बाय द वेचा उपयोग होतो. किंवा आणखी असे, आणखी असे किंवा दुसरं असं की, दुसरं असं की इत्यादी अर्थ होतात. याचा इंग्लिश भाष्य रचनेमध्ये कसा उपयोग केला जातो हे काही एक्झाम्पल्स मधून आपण पाहूया. फॉर एक्झाम्पल, बाय द वे व्हेन आर यू प्लॅनिंग टू मॅरी. बाय द वे व्हेन आर यू प्लॅनिंग टू मॅरी. तसेच किंवा आणखी असं, तू लग्नाचा विचार कधी करतो आहेस किंवा लग्न कधी करणार आहेस. व्हेन यू आर प्लॅनिंग किंवा व्हेन आर यू प्लॅनिंग टू मॅरी म्हणजे तुझा लग्नाचा कधी करण्याचा मानस आहे किंवा विचार आहे असं म्हणताना. किंवा दुसरं एक्झाम्पल बघूया. बाय द वे आय वोंट गो टू हिज पार्टी. बाय द वे आय वोंट गो टू हिज पार्टी. तसेच त्यानं जी पार्टी अरेंज केलेली आहे किंवा त्याचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला मी जाणार नाही किंवा माझी जायची इच्छा, अजिबात जायची इच्छा नाही. आय वोंट गो टू हिज पार्टी. त्याच्या कार्यक्रमात किंवा त्याच्या पार्टीमध्ये माझी जाण्याची अजिबात इच्छा नाही. किंवा बाय द वे हाऊ डिड युअर मीटिंग गो. बाय द वे हाऊ डिड युअर मीटिंग गो. तसेच तुझी मीटिंग कशी झाली किंवा तुझी जी भेट होती साहेबांसोबत किंवा तू जी मीटिंग ठरवली होती ती कशी झाली असं म्हटल्यासारखं. किंवा बाय द वे व्हॉट हॅपन टू द मनी. बाय द वे व्हॉट हॅपन टू द मनी. तसेच पैशाचं काय झालं. व्हॉट हॅपन म्हणजे पैशा बाबतीत काय किंवा पैशाचं काय झालं किंवा पैसे कधी देणार आहेस असं म्हटल्यासारखं. I hope all of you guys understand the meaning of by the way and the proper use in English sentences, that is the word by the way. And even if there is any type of difficulty or any type of conclusion about this topic, then please contact me
or you just put your difficulty in comment box. I will try to sort out your difficulty 101%. Okay? So guys, if you are new in my channel and even if you are not subscribe my channel, then please subscribe the channel. Firstly, you have red colored subscribe button. You just press that button. Then you will get daily updates and notifications of my channel Speak English with BK. Thank you. Thanks a lot. Have a nice day. Keep smiling forever.